ओळखलं जातं. तेच तत्व देवी भागवतामध्ये भगवती माता परांबा शक्तीच्या रूपाने ओळखलं जातं. तेच सत्य तत्व शिवपुराण श्रवण करीत असताना भगवान शिवांच्या रूपाने श्रवण केलं जातं. तत्व एकच आहे. उपासकाच्या भेदाने, व्यक्तीच्या श्रद्धेच्या भेदाने त्याची वेगवेगळी नाव व रूप आपल्याला दृष्टीस पडित असतात. निर्विकार सत्य असलेलं जे तत्व, जे शिवतत्व आहे, त्या शिवतत्वाच्या स्वरूपाचं वर्णन करणारी ही कथा आहे. मुळात सत्याचा साक्षात्कार झाल्याशिवाय जीवात्म्याच्या दुःखाची निवृत्ती होऊ शकत नाही. तो सत्य स्वरूपाचा असलेला जो परमात्मा आहे तो कथेच्या माध्यमातून आपल्याला कळत असतो, त्याच्या स्वरूपाची ओळख होत असते. जो मंगलमय आहे, जो अतुलनीय स्वरूपाचा आहे आणि जो सर्वांना प्रकाशित करतो असे जे तत्व आहे ते शिव तत्व आहे. निरामय स्वरूपाचं असलेलं भगवान शिवांचं असलेलं हे स्वरूप त्या शिव महापुराणाच्या कथा श्रवणाच्या माध्यमाने आपण काल महात्म्यामध्ये असं श्रवण केलं की देवराय नावाचा जो ब्राह्मण आहे त्या ब्राह्मणाला शिवलोकाची प्राप्ती झालेली आहे. नाही ते करणार आहे. कथा ही श्रवण करण्याने परमात्मा स्वरूपाची प्राप्ती होत असते. त्याचं कारण कथेच्या श्रवणातून आपल्या अंतःकरणामध्ये भगवतीय कथायां श्रवणां रुची ही कथेच्या श्रवणाविषयी रुची असायला पाहिजे. जे शिवतत्व आहे, जे परमतत्व आहे, जे परम मंगलकारक तत्व आहे ते प्रत्येकामध्ये विद्यमान आहे. कणाकणामध्ये तो परमात्मा हा समव्याप्त आहे. त्याला पाहण्याची जी नजर आहे, त्याला पाहण्याची जी दृष्टी आहे, ती दृष्टी आपल्याला जी प्राप्त होते ती कथेच्या श्रवणाच्या माध्यमातून. सर्वत्र परमात्म दर्शन कथेच्या माध्यमातून होत असतं. ही कथा काल आपण या कथेचं असलेलं जे महात्म्य आहे ते महात्म्य श्रवण केलेलं आहे. शिवपुराण असलेली ही जी कथा आहे, ही कथा या ठिकाणी तिच्या मूळ ग्रंथामध्ये प्रवेश करते आहे. काल सांगितल्याप्रमाणे 24,000 श्लोकांचा संहिता आहे. ती या कथेची पहिली संहिता आहे की ज्या विद्येश्वर संहितेमध्ये भगवान शिवांनी आपल्या स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. शिव महापुराणाच्या मुख्य कथा प्रसंगांमध्ये प्रवेश करण्यापूर्वी 2 मिनिटं गोड असं आपण भगवंताचं नामचिंतन करूया आणि या शिव महापुराणाच्या मंगलमय असलेल्या या कथेमध्ये
त्या नामचिंतनाच्या माध्यमातून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. नमः शिवाय ओम नमः शिवाय टाळी वाजवा प्रत्येक जण. भगवंताचं नाम कीर्तन करा. बोला
शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर गंगे नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर गंगे नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय हर हर गंगे नमः शिवाय हर हर गंगे नमः शिवाय हर हर गंगे नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय उमापति महादेव की जय. तुला फोन धरायला काय प्रॉब्लेम आहे रे? 24,000 श्लोकांनी संपन्न असलेलं हे महाकाय शिव महापुराण. या शिव महापुराणामध्ये एकूण 12 संहिता आहे आणि या जर तुम्ही पुरेल पाहिजे येत संहितेमध्ये पहिली संहिता जर कोणती असेल तर ती विद्येश्वर संहिता. भगवान वेदव्यासांच्या सिद्धहस्त लेखणीतून महर्षी वेदव्यास